गुड मॉर्निंग. हॅलो अँड वेलकम बॅक. थँक्यू. तुम्ही सगळ्यांनी खूप मेसेजेस केलेत माझ्या ब्लॉगवर की स्किन केअर रुटीन बघायचं आहे, मॉर्निंग नाईट, परत वेट लॉस वेट मेंटेनचं तुम्हाला व्लॉग हवा आहे. सो सगळे मेसेजेस मी पाहिले आहेत, सगळ्यांची दखल घेतली आहे. जितक्यांना शक्य होतं तितक्यांना मी रिप्लायसुद्धा केलेला आहे. सो थोडासा वेट करा, आम्ही सगळे व्लॉग्स घेऊन तुमच्या भेटीला येणार आहे. आणि आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो सगळ्या मुलींचा फेवरेट असतो. आपण किती त्यावर बोललो तरी सुद्धा वेळ कमी पडतो, आपण दिवसभर त्यावर चर्चा करू शकतो. आणि सगळ्यांचा आवडता असा एक टॉपिक ज्यावर सगळ्यांनी ब्लॉग्स बनवलेत तो आहे करेक्ट, स्किन केअर. ओके, सो आज मी माझं मॉर्निंग स्किन केअर रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ओके, सो सकाळी उठल्यावर पहिल्यांदा सगळ्यात पहिली गोष्ट मी जी करते ती आहे फेस आयसिंग. मी यापूर्वीसुद्धा आय थिंक 2-3 वेळा मी बऱ्याचदा मेन्शन केले फेस आयसिंगबद्दल. ठीक आहे, माझ्याकडे हे असं एक भांडं आहे, ठीक आहे, ज्यात माझा फेस असा मावू शकतो. सो असं एक भांडं घ्या आणि ज्यात तुमचा फेस मावू शकतो. त्यामध्ये बर्फ, मी पूर्ण बर्फाने नाही भरत, हाफ बर्फ भरते आणि मग थोडंसं पाणी त्यात टाकते आणि मग त्यात मी फेस डिप करून फेस आयसिंग करते. मोरिंगा पावडर व्हेरी गुड फॉर स्किन. सो ही मी 1 चमचा पाण्यात घालते. ठीक आहे, हा चमचा मी घेते. साधारण एवढी मी ही पाण्यात लवकर मिक्स होत नाही, पण ह्याला खूप वेळ असं ढवळावं लागतं. हे असं दिसतं. ठीक आहे, ही लवकर मिक्स नाही होणार, पण ठीक आहे नंतर होते. आणि टेस्टला फार काही छान नाही लागत आहे. ब्युटी कम्स ॲट अ कॉस्ट असं म्हणतात ना. हे असे बेचव काही पदार्थ आपल्याला खावे लागतात, प्यावे लागतात. पण ठीक आहे. ओके ओके, प्यायच्या आधीच मला हे होतं. सॉरी, हे असंच लागतं, पण काय आता प्यावं लागतं. झालं. काहीतरी पिऊ दे मला, खाऊ दे काहीतरी. पाणी कुठे आहे, त्यात पिऊ नाही शकत. अरे असं का करतोयस तू? आत्मा बाहेर येतो हे पिताना. से येस. ओके, सो फेस आयसिंग झालेलं आहे, आपलं मोरिंगा पावडर पिणं झालेलं आहे. तर मला हे सांगायचं होतं की फेस आयसिंग काही लोकांना नाही आवडत, काही लोकांना नाही जमत, काही लोकांची स्किन खूप सेन्सिटिव्ह असते, त्यांना तेवढं गार पाणी सहन होत नाही. सो त्यासाठी अजून एक ऑप्शन आहे, तो म्हणजे माझ्याकडे हे आईस ग्लोब्स आहेत. ठीक आहे, सो हे असे फ्रीजमध्ये ठेवायचे. याचं हे असं प्लास्टिकचं एक पॅकेट येतं आणि हे असे तुम्ही असे फेसवर तुम्ही ते फिरवू शकता. सो ज्यांना फेस आयसिंग म्हणजे एवढ्या बर्फात तुम्ही फेस बुडवणं नसेल तुम्हाला आवडत किंवा जमत काही मेडिकल रिझन्समुळे, सो तुम्ही हे पण यूज करू शकता. याने इतकं छान आणि इतकं रिलॅक्सिंग वाटतं. मी कधी जर खूप पफी फेस वाटत असेल तर मी दोन्ही करते. मी फेस आयसिंगसुद्धा करते आणि हे फेस आईस ग्लोब्स आहेत हे सुद्धा मी फिरवते. आणि हे तुम्हाला ऑनलाईन अगदीच अवेलेबल आहेत हे, आणि असे छान वेगवेगळ्या कलर्समध्ये हे अवेलेबल होतात. ओके, याचं काम झालं की तुम्ही पुन्हा याला फ्रीजमध्ये ठेवू शकता.
ओके, सो फेस आयसिंग करून आपला फेस रेडी आहे. हे फेस वॉश आहे माझं बायोडर्माचं. हे ॲक्ने स्किनसाठी खूप चांगलं आहे आणि हे मी ॲक्च्युली फेस वॉश मी करून मग आयसिंग केलं होतं. सो हे मी आता करत नाही, बट हे माझं फेस वॉश आहे. आणि आता आपण रेडी आहोत आपल्या मॉइश्चरायझरसाठी. सो मी ना खूप असं 7-8 स्टेप्स स्किन केअर रुटीन मी फॉलो नाही करत. हार्डली 2-3 स्टेप्स असतात माझ्या, त्यापैकी ही सगळ्यात महत्त्वाची मॉइश्चरायझिंग. ओके, सो हे असं एवढं घेते मी आणि फेसवर तर लावतोच आपण, पण नेकवर मॉइश्चरायझर लावणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. ओके, सो मी आता हे फार वरवर लावलं आहे, कारण मी हे स्किनमध्ये मुरवण्यासाठी मी काही टूल्स वापरणार आहे. माझ्याकडे काही हत्यार आहेत. सो त्यापैकी सगळ्यात आधी आहे हा फेस रोलर. ठीक आहे, सो हा तुम्ही इथे असा जॉलाईनसाठी तुम्ही यूज करू शकता. हा पण मी फ्रीजमध्येच ठेवते. मी मोस्टली सगळे फेस टूल्स फ्रीजमध्ये ठेवते, सो दॅट ते फेसवर जेव्हा तुम्ही फिरवाल तेव्हा ते छान गारगार वाटतात. आणि इथे जॉलाईनवर झाल्यानंतर सेम वर चीक बोन्सच्या इथे. आणि फेसपेक्षा जास्त हा मला नेकवर खूप जास्त रिलॅक्सिंग वाटतो, कारण हा नेकला इतका छान मसाज करतो हा रोलर. हे म्हणजे स्किन केअर रुटीन व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही जर हा यूज केलात ना तर सुद्धा तुम्हाला खूप यूजफुल आहे हा रोलर. आणि आता माझ्याकडे एक फार इंटरेस्टिंग अशी वस्तू आहे, याला म्हणतात फेस कप्स. ओके, आणि हे माझ्याकडे असे 4 आहेत. ह्याचे 2 छोटे, ठीक आहे, आणि हे 2 मोठे. तर आता मी थोडं अजून मॉइश्चरायझर लावेन, कारण रोलरमुळे थोडंसं मॉइश्चरायझर मुरलं आहे. आणि कुठलाही टूल तुम्ही वापरणार असाल तर फेस ऑइल किंवा मॉइश्चरायझर भरपूर लावा चेहऱ्याला, म्हणजे ती म्हणजे तो छान मसाज होईल, नाहीतर तुमची स्किन खेचली जाईल. आता काही लोक हा असा यूज करतात दोन्ही बाजूंनी, पण मला तसं जमत नाही, मला ते येत नाही. सो मी एक वापरते, म्हणजे एक साईड आधी करते. सो तुम्ही असं त्याला प्रेस करून इथे ठेवायचं आणि हे प्रेस करून इथे ठेवून असा आवाज येतो. आणि हे केल्यानंतर ना इथे छान असं लाल लाल एक असा नॅचरल ब्लश येतो तुमच्या चेहऱ्यावर. आणि हेच तुम्ही नेकवर सुद्धा करू शकता. सेम प्रोसेस आहे, सगळं अपवर्ड्स करायचं आहे. 2 छोटे, सो जे छोटे आहेत हे मला फार नाही वापरता येत, पण मी आता ट्राय करेन. हे आईजच्या अंडर आईजसाठी आहे. ओके, सो झालं आहे आपलं मॉइश्चरायझिंग. आणि आता येतं आहे सनस्क्रीन. आणि हो, जर या सगळ्या टूल्सपैकी तुम्हाला काही वापरायचं नसेल, फॉर वॉट एव्हर रिझन्स तुम्हाला नसेल हे आवडत किंवा नसेल तुम्हाला हे वापरायचं किंवा अवेलेबल नाही झालं, तर सगळ्यात बेस्ट टूल आहे तुमचा हात. हाताने तुम्ही मसाज करू शकता. तुम्ही अगदी इथे जॉलाईनसाठी तुम्ही हे असं करून याला जस्ट अपवर्ड्स खेचायचं आहे. आणि आयब्रोजसाठी हे एक खूप छान, तुम्ही आयब्रोज असे वर पुल करून ब्लिंक करू शकता आणि तुम्ही सोडलात की तुम्हाला एक असा छान असा एक आर्च दिसेल आयब्रोजचा.
ओके, छान हायड्रेशन मिळालेलं आहे आपल्या फेसला. आणि आता लास्ट स्टेप आहे सनस्क्रीन. व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्या सगळ्यांना माहिती आहे सनस्क्रीन फार महत्त्वाचं आहे. आणि जर तुम्ही बाहेर जाणार नसाल तरीसुद्धा ते आजकाल लावावं लागतं. सो माझ्याकडे असे 2 आहेत सेम ब्रँडचे, सेम अगेन बायोडर्माचे आहेत. हे 2 आहेत, एक टिंटेड आहे आणि एक नॉन टिंटेड आहे. ओके, सो मला बाहेर जायचं असेल, काही काम असेल किंवा मेकअप करणार असेल तर मेकअपच्या खालीसुद्धा मी हे टिंटेडवालं लावते, ज्यात एक असा बेसचा हलका बेसच्या कलरचा आहे हे सनस्क्रीन. आणि जे नॉन टिंटेड आहे ते प्रॉपर नॉन टिंटेड, म्हणजे त्यात काही बेस वगैरे नाही आहे. सो मी घरीच असेन, कुठे जायचं नसेल तर मी नॉन टिंटेडवालं लावते. आज मी टिंटेडवालं लावणार आहे, सो दॅट तुम्हाला कळेल की ते एक्झॅक्टली काय कलरचं आहे. ओके, आणि जसं मी मगाशी म्हटलं की खूप असे 4-5 स्टेप्स नाही आहेत. मी खूप असे काही केमिकल्स फेसवर लावण्यात बिलीव्ह नाही करत. एक मॉइश्चरायझर, एक सनस्क्रीन चांगलं असावं. आणि मी होम रेमेडीज खूप फॉलो करते, खूप जास्त. होममेड फेस पॅक्स असतील किंवा होममेड लिप बाम असेल तर ते मी खूप लावते. ऑलमोस्ट रोज मी एखादा होममेड फेस पॅक बनवते आणि तो माझ्या चेहऱ्याला लावते. माझं जे टॅनिंग होतं, मी कुठल्याही वेकेशनवरून आले की खूप टॅन होऊन येते, सो ते टॅनिंग मी घरच्या घरीच काढते. कधी डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाऊन कधीतरी फेस पीलिंग किंवा ब्राईटनिंग फेशियल्स करते, बट एका सिटिंगमध्ये ऑफकोर्स ते टॅन निघत नाही. तुम्हाला रोज त्यासाठी काही ना काही ते लावावं लागतं. पण केमिकल प्रोडक्ट्स लावण्यापेक्षा मला असं वाटतं की तुम्ही होममेड रेमेडीज फॉलो केल्या तर त्या खूप जास्त इफेक्टिव्ह असतात आणि खूप जास्त सेफ असतात. ओके, सो आपली लास्ट स्टेपसुद्धा झालेली आहे. अशा प्रकारे आपलं मॉर्निंग स्किन केअर रुटीन झालेलं आहे. ठीक आहे, आता एक फक्त थोडासा लिप बाम लावूया, देन वी आर ऑल सेट. हा डॉट अँड कीचा एक रेड रोमॅन्स नावाचा लिप बाम आहे माझ्याकडे, जो थोडासा टिंटेड आहे. सो असा रेड हलका त्याला टिंट आहे. ओके, सो गाईज, हा होता माझा मॉर्निंग स्किन केअर रुटीन. ओके, मी जरी 2-3 प्रोडक्ट्स फक्त वापरत असले तरीसुद्धा चांगल्या स्किनसाठी काही गोष्टी आहेत ज्या मी फॉलो करते. एक म्हणजे भरपूर पाणी पिते मी. ठीक आहे, सतत पाण्याची एक बॉटल अशी एक, आताही मोकळी आहे पण अशी एक पाण्याची बॉटल सतत माझ्या आजूबाजूला असते आणि सतत मी पाणी पित असते. ठीक आहे, आणि त्या व्यतिरिक्त वर्कआउट व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही जिमला जात असाल तर जिमला, योगा करत असाल तर योगा, रनिंग, वॉकिंग, एनिथिंग, कोणताही वर्कआउट करा, पण वर्कआउटचा तुमच्या स्किनवरती खूप चांगला इफेक्ट होतो. सो दुसरं आहे वर्कआउट आणि तिसरं आहे डाएट. सगळ्यात जास्त महत्त्वाचं, इवन ह्या सगळ्या प्रोडक्ट्सपेक्षा सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे तुमचं डाएट. सो ते तुम्ही क्लीन ठेवा, जितकं शक्य घरचं खा. आणि त्याहून सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे हॅपीनेस, आनंदी राहा. छान ते हॅपी असणं, आतून तुम्ही खुश असणं फार महत्त्वाचं आहे. तर तुम्ही बाहेरून ग्लो कराल, तुम्ही छान दिसाल. बरं, मी सांगते म्हणजे मी असते सतत असं अजिबात नाही. ठीक आहे, वी ऑल हॅव आवर बॅड डेज, बॅड मोमेंट्स. ठीक आहे, वी ऑल आर टुगेदर इन दिस. सो असं नाही की मी सांगते म्हणजे मी एकदम सगळंच म्हणजे व्यवस्थित करते, असं काही नाही आहे. पण हां, या काही गोष्टी आहेत ज्या मी चांगल्या स्किनसाठी, चांगल्या लाईफस्टाईलसाठी मेंटेन करते, फॉलो करते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला प्लीज सांगा. आणि जर तुम्हाला काही प्रोडक्ट्सबद्दल माहिती हवी असेल तर तेही मला कळवा. आणि थँक्यू सो मच, तुम्ही सगळ्यांनी कॉमेंट्स केले, रिक्वेस्ट केली म्हणून मी हा स्किन केअरचा व्हिडिओ बनवला आहे. आणि लवकरच नाईट स्किन केअरसुद्धा येईल आणि वेट लॉस किंवा वेट मेंटेन मी कसं करते, मी काय डाएट फॉलो करते याचाही व्लॉग घेऊन मी येणार आहे लवकरच. सो थँक्यू फॉर वॉचिंग. आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर तुम्ही केलं असेलच, सो शेअर करा. थँक्यू सो मच. बाय.